Good morning, everyone. Kindly switch on your cameras. Switch on your cameras. We discussed about the time management in last session, right? We are again going to discuss the further topics in that. See, sharing the presentation with you all. Okay. एक पण कॅमेरा ऑन नाही, क्या बात है, इतके पार्टिसिपेंट्स असून सुद्धा. ठीक आहे. I am starting. In last session, we discussed about the Eisenhower time management matrix, ज्यामध्ये इम्पॉर्टंट, नॉट इम्पॉर्टंट अशी कॅटेगरीज आपण डिवाइड केल्या होत्या. अर्जन्सी अँड नॉट अर्जन्सी, राईट? नॉट अर्जंट. आपण इम्पॉर्टंट आणि अर्जंट टास्कला डू इट इमिडिएटली केलं होतं. देन वी डिस्कस्ड अबाउट दी टास्क विच इज अर्जंट बट नॉट इम्पॉर्टंट, त्यामध्ये आपण डेलिगेशन केलं होतं कामाचं. देन वी डिस्कस्ड अबाउट दी नॉट अर्जंट अँड इम्पॉर्टंट टास्क, वेरिन जे महत्वाचं आहे म्हणून आपण त्याला शेड्यूल केलं होतं. अँड दी लास्ट वॉज नॉट अर्जंट अँड नॉट इम्पॉर्टंट, वेरिन वी अवॉइडेड दॅट टास्क. ओके. या व्यतिरिक्त आपण टाइम मॅनेजमेंट चे जे बेसिक गोष्टी आहेत त्या शिकलो होतो. जसं मी इथे दाखवतोय, बेनिफिट्स काय होते त्याचे. देन व्हॉट वेर दी कॉमन टाइम वेस्टर्स, वेर इन युअर सोशल मीडिया, एक्सेसिव्ह सोशल मीडिया वॉज दी मेन ऑफ इट, राईट? मेजर टाइम वेस्टर ऑफ ऑल. दी रिअलिटी ऑफ 24 आवर्स वी डिस्कस्ड वॉज दॅट की 24 तास भेटतात आपल्याला, त्यामध्ये 7 ते 8 तास आपण झोपतो आणि 7 ते 8 तास कॉलेज असतं, अराउंड 6 to 8 hours. ट्रॅव्हल टाइम अँड मील, तो जो पण उरलेला वेळ असतो 6-7 तासांचा, तोच तुमचा खरा डिफरन्शिएटर ठरतो. ओके. नाउ फ्रॉम टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दी अदर टेक्निक्स, wherein the first one is 80-20 rule, the Pareto principle. Okay. The Pareto principle, what it tells us that तुमच्या स्टडीज मधले असे काही टॉपिक्स असतात की जे 80% लोड घेऊन चालतात, 80% इम्पॉर्टन्स घेऊन चालतात, दी 20% ऑफ टॉपिक्स. म्हणजे असे काही टॉपिक्स की जे तुम्ही कमी स्वरूपात करतायत, कमी टॉपिक्स पकडतायत, उचलतायत, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट काइंड ऑफ, अँड दोज टॉपिक्स कॉन्ट्रीब्यूट अबाउट 80% ऑफ युअर होल सिनॅरिओ ऑफ युअर स्टडीज. Okay, that is the Pareto principle, 80-20 rule we call it as. Okay, your 20% activities produces 80% of results. Okay, 80% of results. For example, how to analyze it, how to find it? Just studying the important topics initially at the major duration. ओके. महत्वाच्या वेळेस, स्टडीज करायच्या वेळेस सर्वात पहिले तुम्ही इम्पॉर्टंट टॉपिक्सला पिक करणं यासाठीच गरजेचं आहे, बिकॉज दोज 20% टॉपिक्स ब्रिंग्स दी 80% ऑफ रिझल्ट. तेच जास्त प्रमाणात येऊ शकतात एक्झामिनेशन्स मध्ये. अँड सॉल्विंग दी प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्स जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करतात तेव्हा तुम्हाला चांगल्या प्रकारे करंट एक्झामिनेशन पेपर्सचं आउटलुक भेटतं किंवा सिनॅरिओ करतो की व्हॉट काइंड ऑफ क्वेश्चन्स यू आर गोइंग टू फेस. And next one was the practicing lab experiments instead of reading everything repeatedly. फक्त रीड करून तुमच्या लक्षात राहण्यापेक्षा तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट प्रॅक्टिकली करतायत तेव्हा तुमच्या जास्त लक्षात राहते एखादी गोष्ट, राईट? Whenever we watch any movie, whenever we watch any web series, then what happens?
At that time, we remember the scenes, we remember the situations, we remember the climax, we remember everyone in that scenario, right? कशामुळे? कारण की ती गोष्ट आपण एक्सपिरियन्स करतो, ती फील करतो, राईट? इट गोज थ्रू आवर आईज, आपल्या डोळ्यांसमोरून जाते, इट गोज इन फ्रंट ऑफ आवर आईज. तर आपल्या नजरेसमोरून गेल्यानंतर आपल्याला ती गोष्ट जास्त प्रमाणात लक्षात राहण्याचे चान्सेस असतात. दॅट्स वाय प्रॅक्टिसिंग सर्टन लॅब एक्सपेरिमेंट्स इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर रिमेंबरिंग एनी टॉपिक. ओके, तुम्ही डायग्राम्सच्या स्वरूपात एखादी गोष्ट काढा, एखादी तुम्ही थेरेटिकल टॉपिक शिकता एखादा, आणि त्यामध्ये तुम्ही तुमचं डायग्रामच्या स्वरूपात तुम्ही जर त्याला मांडलं तुमच्या समोर, इफ यू आर यु नो constructing any diagram, doing any kind of that scenario, wherein diagrammatically in certain other ways you are representing it, then it is very important for you and helpful for you. तुमच्यासाठी खूप महत्वाचं असतं ते आणि हेल्पफुल असतं, तुम्हाला त्याची खूप मदत भेटते जेव्हा तुम्ही डायग्रामच्या स्वरूपात तुमचे टॉपिक्स मांडतात. So 20% of activities produces 80% results. That's why studying important topics is very important. This is the Pareto principle of 80-20. Next, Pomodoro technique. Pomodoro technique, what it tells us that your study should be bifurcated. कसा bifurcate करतोय आपण आपला study? You are studying for 25 minutes or 30 minutes. Again, you are having 5 minutes of break. Repeat this process for 4 to 5 times. जेव्हा तुम्ही एखादा अभ्यास करताय तेव्हा 25 ते 30 मिनिट तुम्ही अभ्यास केला, अगेन 5 मिनिट्स ब्रेक, अगेन 25 मिनिट्स स्टडी, देन अगेन 5 मिनिट्स ब्रेक, अगेन 25 मिनिट्स स्टडी, अगेन 5 मिनिट्स ब्रेक. व्हॉट हॅपन्स बिकॉज ऑफ दिस? तुम्ही त्या टास्कचा, तुम्ही त्या अभ्यासाचा प्रेशर फील नाही करणार, तुम्हाला ते ऍज अ बर्डन फील नाही होणार. सिम्पल. कोणताही जेव्हा तुम्ही अभ्यास करताय तेव्हा तुम्ही त्याला ब्रेकडाऊन करा वेगवेगळ्या सेशन्स मध्ये, अर्धा तास, मग परत 5 मिनिट ब्रेक, परत अर्धा तास, and then take a longer break after 3 to 4 such sessions. Simple. Okay, so 25 minutes of focus, then 5 minutes break, again 25 minutes of focus, 5 minutes break. हे 3-4 वेळा जेव्हा तुम्ही रिपीट करता तेव्हा तुम्ही त्यानंतर एक लॉंग ब्रेक घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रेशर फील नाही होणार त्या टॉपिक्स बद्दल. अँड while studying this for 4 to 5 times in repetitive way, you can change the topics. तुम्ही टॉपिक्स सुद्धा चेंज करू शकता, नो प्रॉब्लेम एट ऑल फॉर दॅट. ओके, बिकॉज इट क्रिएट्स अ कम्फर्ट वाईल स्टडिंग. फॉर एक्झाम्पल, इथे खाली मेन्शन्ड आहे द एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल, यू आर स्टडिंग फॉर 25 मिनिट्स अबाउट जावा, right? Again, you are having a break of 5 minutes. Then again, you are studying for 25 minutes regarding the engineering graphics. Then again, you are having a break of 5 minutes. Then again, you are studying regarding the Python. Then again, you are having a break of 5 minutes. Then again, you are studying for C+. So हे सगळे जे टॉपिक्स आहे, हे सगळ्या ज्या कॅटेगरीज आहे, या तुम्ही चेंज जेव्हा करत राहतात तेव्हा तुम्हाला कम्फर्ट फील होतो एखादा स्टडी करताना. So Pomodoro technique tells you that you need to break your studies so that you will get a comfort in your studies. You will not feel pressure about it. Very simple. आणि कोणताही अभ्यास करताना त्याचा प्रेशर फील करणं हे चुकीचं आहे तुमच्यासाठी. ओके, याने तुमचं आउटपुट जे आहे इट विल बी गेटिंग इम्पॅक्टेड. ओके, सो डोंट इम्पॅक्ट युअर आउटपुट निगेटिव्हली. फॉर दॅट यू शुड हॅव ब्रेक्स इन बिटवीन अँड यू शुड break your biggest task into the smaller ones. That's it. Okay, this is about the Pomodoro technique. Okay, next is eat that frog technique. Frog म्हणजे बेडूक, राईट? सगळ्यांना माहित असेल eat that frog technique. What does this technique tells you? If it's your job to eat a frog, it's best to do it first thing in the morning. That's it. Okay, म्हणजे तुमचा जर रोल फ्रॉग खाण्याचा आहे, बेडूक खाण्याचा आहे, तुम्हाला जर ते कामच दिलंय तर सगळ्यात पहिले तेच काम करून टाका. सिम्पल. अँड इफ इट्स युअर जॉब टू ईट 2 फ्रॉग्स, देन ईट द बिगेस्ट वन फर्स्ट. जर तुम्हाला 2 फ्रॉग खायचे, 2 बेडूक खायचे असेल, एखाद्याने टास्क दिलंच आहे, ते करायचंच आहे, तर बिगेस्ट वन शुड बी इटन फर्स्ट. पहिलं मोठावाला जो आहे तो तुम्ही खतम केला पाहिजे, संपवला पाहिजे. आता इथे फ्रॉगचं मिनिंग काय? ऍक्च्युली फ्रॉगचं मिनिंग हे की योर फ्रॉग इज युअर बिगेस्ट, मोस्ट इम्पॉर्टंट अँड मोस्ट चॅलेंजिंग टास्क. तुमचं काम, कोणतं काम? द बिगेस्ट वन, द मोस्ट इम्पॉर्टंट वन अँड द मोस्ट चॅलेंजिंग वन. दॅट इज द युअर फ्रॉग. सिम्पल. म्हणजे एखादं टास्क जेव्हा तुम्हाला दिलं जातं
तेव्हा तुम्हाला माहित आहे हे टास्क तुम्हाला करायचंच आहे. या टास्क शिवाय दुसरा पर्यायच तुम्हाला नाहीये. समजा एखाद्याने सांगितलं, एखाद्या टीचरने की तुम्हाला आज असाइनमेंट सबमिट करायची इव्हनिंग पर्यंत. You know that you have to submit an assignment, you know very well. So what you will do? तुम्ही सगळ्यात पहिले ते काम केलं पाहिजे. आज सगळ्यात पहिले उठल्यानंतर तुम्ही जेव्हा स्टडी करायला सुरुवात करणार, सगळ्यात पहिले ते काम तुम्हाला करायचंय जे तुम्हाला आज करायचंय टास्क मध्ये. व्हेरी सिम्पल. कम्प्लीट इट ऍट फर्स्ट इनिशियली. तुमचा खूप सारा प्रेशर कमी होईल. दॅट्स इट. अँड जर तुम्हाला दोन मोठे मोठे टास्क दिलेले आहेत, असाइनमेंट्स दिले आहे, एक असाइनमेंट अराउंड 20-25 पेजेसची आहे आणि एक असाइनमेंट फक्त 2-3 पेजेसची आहे. व्हॉट यू हॅव टू डू इज यू शुड कम्प्लीट द बिगेस्ट असाइनमेंट फर्स्ट. व्हेरी सिम्पल. त्याने काय होतं, जेव्हाही तुम्ही कोणतं मोठं टास्क लवकर कम्प्लीट करता तेव्हा तुम्हाला सेन्स ऑफ अचिव्हमेंट भेटते. तुम्हाला ते टास्क कम्प्लीट केल्याचा हॅपीनेस भेटतो. दॅट्स इट. अँड छोटं टास्क त्याच्या कम्पॅरेटिव्ह काहीच वाटत नाही. जेव्हा मोठं टास्क कम्प्लीट होतं तेव्हा तुम्हाला खूप सारा बर्डन, खूप सारा प्रेशर रिलीज होण्याची फिलिंग येईल. अ काइंड ऑफ अचिव्हमेंट. ओके. That's why complete the biggest task first. What are the total steps in that? There are the 4 steps. Identify your frog. That means identify your task. तुमचं टास्क काय हे आयडेंटिफाय करा. Eat it first. त्याला पहिलेच संपवून टाका. जर 2 फ्रॉग असतील, 2 जर टास्क असतील, then eat the biggest one first. सिंपल. सर्वात मोठं जे टास्क आहे ते पहिले संपवून टाका. And don't sit and just look at it. याचा अर्थ काय? एखादं काम दिलंय तुम्हाला आणि त्याच्याकडे फक्त बघत नका बसू किंवा विचार नका करत बसू त्या कामाबद्दल. व्हॉट हॅपन्स, रिअलिस्टिक आहे, फॅक्ट आहे की जेव्हाही आपल्याला 2-3 कामं दिले जातात, राईट, वी फील अ प्रेशर ऑफ दॅट. आपल्याला प्रेशर येतो कामांचा आणि आपण विचार करत बसतो की कोणतं लवकर केलं पाहिजे, कोणत्या टास्कला प्रायोरिटी दिली पाहिजे, केव्हा केलं पाहिजे, आज पूर्ण दिवसभर माझ्याकडे वेळ आहे तर मी दुपारी केलं तर चालेल का, किंवा मी संध्याकाळी केलं तर चालेल का. यू थिंक ऑफ दॅट. तुम्ही त्याच्यावर खूप विचार करत बसतात. त्याने काय होतं, द टाइम वेस्टर्स. तुमचा वेळ वाया जातो आणि इमर्जन्सीमध्ये काही पण शेड्यूल तुमचं येऊ शकतं आणि जर तुम्हाला अचानक बाहेर जायची वेळ आली, ट्रॅव्हल करायची वेळ आली, तर तुम्हाला ते काम करण्यासाठी बिलकुल वेळ भेटणार नाही. दॅट्स इट. सो whenever you are given a task, at first instance ते टास्क पहिले हातात घ्या, ते टास्क पहिलेच संपवून टाका. सो दॅट यू विल गेट अ फ्री टाइम आफ्टर दॅट. कारण की तुम्हाला माहिती आहे हे टास्क कंप्लीट केल्याशिवाय, ही असाइनमेंट कंप्लीट केल्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये. जेव्हा दुसरा पर्याय नसतो ते काम केल्याच्या व्यतिरिक्त, तेव्हा ते काम सगळ्यात पहिले केलं पाहिजे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड द बेसिक थिंग टू डू. Okay, so this is all about this technique of eat that frog. Okay, wherein the frog is your most important, the biggest and the most challenging task. आणि ऑफकोर्स सी एनी मूवी, कोणताही मूवी तुम्ही बघा, कोणती वेब सिरीज तुम्ही बघा, जेव्हा हॅपी एंडिंग असते, जेव्हा क्लायमॅक्स चांगला असतो ना एखाद्या मूवीचा, एखाद्या वेब सिरीजचा, तेव्हा तुम्हाला खूप चांगलं वाटेल. एव्हरीवन विल फील हॅपी अबाउट दॅट, राईट. क्लायमॅक्स चांगला, एंडिंग चांगली, याचा अर्थ काय, जो टफ टाइम आहे, जे चॅलेंजिंग टास्क आहे ते पहिलेच संपवून टाका. जेव्हा तुम्ही 20 पानांची असाइनमेंट पहिले कंप्लीट करताय तेव्हा तुम्हाला 2 पानांची असाइनमेंट कंप्लीट करायला काहीच नाही वाटणार एंडिंगला. व्हेरी व्हेरी सिम्पल. दी हॅपी एंडिंग. दॅट्स इट. So bifurcation of your task should be such that the most important and challenging and the most biggest task, the most biggest or largest task should be done, completed in the first instant. ओके, समजतंय सर्वांना? आज कॅमेरा ऑफ आहे सगळ्यांचे, माहित नाही काय रिझन आहे. ठीक आहे. डन, अंडरस्टूड अबाउट दिस? एनीवन हॅव्हिंग एनी टॉपिक? Yes, sir. Understood. Anyone having any doubt about this topic? No, Ask sir. me. Yes, sir. ओके, ठीक आहे, पुढे जाऊया. नेक्स्ट, ओव्हरकमिंग दी प्रोक्रास्टिनेशन, सेटिंग रिअलिस्टिक गोल्स. रिअलिस्टिक गोल सेट केले पाहिजे की जेणेकरून तुम्हाला ते अचिव्हेबल असले पाहिजे. सिंपल. प्रोक्रास्टिनेशन म्हणजे डिले करणं, एखादी गोष्ट डिले करणं, ती पुढे पुश करणं. सिंपल. तर जेव्हाही आपण एखादा टास्क हातात घेतो तेव्हा रिअलिस्टिक गोल सेट करणं खूप महत्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल, इफ यू आर गिवन अ प्रोजेक्ट ऑफ 100 पेजेस आणि तुम्हाला 15 दिवसांचा वेळ जर त्यासाठी दिलाय,
तर तुम्ही रिअलिस्टिक गोल सेट केलं पाहिजे की 15 दिवसामध्ये, पहिल्या 5 दिवसामध्ये मी 30% कम्प्लीट करणार, 5 ते 10 पानं कम्प्लीट, 20 ते 25 पानं कम्प्लीट करणार, 30 पानं कम्प्लीट करणार पेजेस. अगेन आफ्टर दॅट आय विल डू दिस टास्क. ब्रेकेज ऑफ रिअलिस्टिक गोल. तुम्ही जर असा विचार करत असाल की शेवटच्या 2 दिवसात मी 100% कव्हर अप करणार आहे 100 पेजेस, तर ते रिअलिस्टिक नाहीये. देर इज रॉंग समवेअर, देर इज मिसकॅल्क्युलेशन समवेअर. तर रिअलिस्टिक गोल सेट करणं खूप गरजेचं आहे. डू युअर कॉलेज वर्क वेन युअर एनर्जी लेवल इज ऍट इट्स हायेस्ट लेवल. जेव्हाही तुमची एनर्जी लेवल खूप चांगल्या पॉइंटर्सला असते, खूप हायेस्ट लेवलला असते, तेव्हाही तुम्ही तुमचं कॉलेजचं काम करणं खूप गरजेचं आहे. कोणतंही काम ऍक्च्युली, बट कॉलेजचं काम. वाय? बिकॉज युअर स्टुडंट, यू नीड टू फोकस ऑन युअर स्टडीज. दॅट्स इट. सो कोणीही व्यक्ती असो, डेली रुटीनला कोणाचीही एनर्जी लेवल अप डाऊन होऊ शकते. राईट? सिम्पल आहे. वरती खाली जाऊ शकते. इन दॅट सिनॅरिओ, जेव्हाही तुमची एनर्जी लेवल हायेस्ट पॉइंटला असते, तेव्हा तुम्ही टास्क करणं खूप महत्वाचं आहे. अँड ब्रेक द लार्जर टास्क इन टू दी स्मॉलर वन्स. ओके, दी टेक्निक ऑफ पोमोडोरो. ठीक आहे, ही टेक्निक पोमोडोरो टेक्निक, की जिथे आपण ब्रेक करतोय टास्कला स्टडीज मध्ये. ठीक आहे, ओके. अँड वर्क फॉर रिअलिस्टिक पिरियड ऑफ टाइम. रिअलिस्टिक पिरियड ऑफ टाइम साठी अभ्यास करा किंवा काम करा. नॉट लाईक दॅट की तुम्ही एकदा बसले अभ्यासाला आणि 10 ते 12 तास तुम्ही उठलेच नाही तिथून. नो, इट विल निगेटिव्हली इम्पॅक्ट ऑन युअर हेल्थ. तुमची हेल्थ पण चांगली असणं गरजेचं आहे. रिअलिस्टिक पिरियड साठी अभ्यास करा. एखादा तास केला, ब्रेक घेतला, अर्धा तास केला, ब्रेक घेतला, परत नंतर थोडा ब्रेक घेऊन परत अभ्यास केला, काइंड ऑफ दॅट वे. ठीक आहे. पॅरेटो प्रिन्सिपल तुम्ही लक्षात घ्या. 20% टास्क तुम्हाला 80% रिझल्ट देतं. राईट? तर इम्पॉर्टंट टास्क पहिले हातात घ्या. ब्रेक दॅट थिंग्स. अँड हे सगळे टेक्निक तुम्ही सायमल्टेनियसली एकाच टायमिंगला यूज पण करू शकतात. मिक्सअप करू शकता सगळे टेक्निक्स, काही प्रॉब्लेम नाही. अवॉइड ऑल नाईट स्टडी सेशन्स. तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही रात्रभर अभ्यास करून चांगली अचिव्हमेंट करू शकतात, तर ते पण रॉंग आहे. त्या सिच्युएशन पर्यंत आपण गेलंच नाही पाहिजे ऍक्च्युली, की रात्रभर तुम्हाला अभ्यास करायची परिस्थिती निर्माण होईल. यू आर गेटिंग मॅक्झिमम टाइम ऑन युअर डे टाइम. तुम्ही दिवसभरामध्ये कधी पण चांगला अभ्यास करू शकता. अँड टू बी प्रिसाइज, टू बी फ्रँक, तुम्हाला सांगू इच्छितो की 2-3 तास स्टडी डेली बेसिसवर सफिशियंट असतो. बट तो चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे. इफ यू आर नॉट स्टडिंग विथ प्रॉपर फोकस, देन इट इज नॉट अ स्टडी. देन तो एक फोर्सफुली तुम्ही अभ्यास करताय, त्या प्रकारे ती होणारी कंडिशन. ओके. अँड आफ्टर दॅट, फाइंड अन इफेक्टिव्ह प्लेस टू डू युअर कॉलेज वर्क. खूप डिस्टर्बन्स वाल्या ठिकाणी, खूप खूप आवाज येतोय आजूबाजूला, वादविवाद होत आहे, चांगली एन्व्हायरमेंट नाहीये, अशा ठिकाणी, हायजीन नसेल तिथे, तिथे तुम्ही अभ्यास करू शकत नाही चांगल्या प्रकारे. सो हॅव अन इफेक्टिव्ह प्लेस वेर इन यू कॅन स्टडी प्रॉपरली अँड इट विल गिव्ह यू दी मॅक्झिमम रिझल्ट. ओके. अँड अलाउ एक्स्ट्रा टाइम फॉर दी अनएक्सपेक्टेड थिंग्स. तुम्ही जर ठरवले 10 ते 12 अभ्यास करण्यासाठी, तर फक्त 2 तासाचा शेड्यूल नका घेऊ. त्यामध्ये तुम्ही 4 तासाचा घ्या, की 9 ते 1 वाजेपर्यंत. वाय? बिकॉज अचानक कोणती पण सिच्युएशन येऊ शकते, अनएक्सपेक्टेड थिंग्स होऊ शकतात लाईफमध्ये. त्यामुळे तुम्हाला ट्रॅव्हल करावं लागेल किंवा तुम्हाला अभ्यास सोडावा लागेल थोड्या वेळासाठी, काही पण असू शकतं. सो एमर्जन्सी ऑर अनएक्सपेक्टेड थिंगसाठी तुम्ही एक्स्ट्रा टाइम क्वेश्चन म्हणून अवेलेबल ठेवा. सिम्पल. डोंट हॅव युअर टाईट शेड्यूल. दॅट्स इट. अँड शेड्यूल द टाइम फॉर युअर सेल्फ. स्वतःसाठी पण वेळ काढा. ठीक आहे. स्वतःसाठी, मेडिटेशनसाठी, एक्सरसाइजसाठी, ऑल दोज थिंग्स. अँड यूज युअर टाइम वाईजली. फ्री टाइम तुमचा चांगल्या प्रकारे यूज करा. एक्सेसिव्ह स्क्रोलिंग ऑफ इंस्टाग्राम, रील्स अँड ऑल दोज थिंग्स, त्याने तुम्हाला आउटपुट काहीच भेटणार नाहीये. सो अवॉइड ऑल दोज थिंग्स अँड रिवॉर्ड युअर सेल्फ वेन यू हॅव फिनिश्ड टास्क ऑन टाइम. रिवॉर्ड युअर सेल्फ म्हणजे काय? तुम्ही जेव्हा एखादा टास्क कम्प्लीट करता योग्य वेळेत, तेव्हा स्वतःला बक्षीस द्या. अचिव्हमेंट केल्यानंतर तुम्ही म्हणतात स्वतःला की हा, आय विल रिवॉर्ड माय सेल्फ विथ दिस प्राइज, दिस थिंग, लाईक दॅट वे. ओके. कॅडबरी और चॉकलेट, एनिथिंग, और फ्री टाइम फॉर सम टाइम फॉर गेमिंग, ऑल दोज थिंग्स. ओके. रिवॉर्ड द्या स्वतःला. सो ऑल दीज थिंग्स ऑफ ओव्हरकमिंग प्रोक्रास्टिनेशन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट टू अप्लाय इन युअर लाईफ. Setting realistic goals, doing college work when energy level is high, breaking the large tasks into the smaller ones, avoiding all night study sessions. Then after that, it was finding an effective place for studies, allowing extra time for unexpected things. Then it was scheduling your time properly for yourself and using your free time wisely and properly. Then rewarding yourself when you have finished the task on time. Okay.
So this is all about the overcoming procrastination or delay. ठीक है. Next, time management tips. In short, what are the time management tips which we are going to discuss? Crux of all, make a to-do list. तुम्हाला कोणतं टास्क करायचंय त्याची लिस्ट बनवा. You need to do a list of that and set your priorities. Eisenhower time management matrix we discussed in the last session. According to that, you can set your priorities. Simple. See, this was the matrix, Eisenhower time management matrix, right? Wherein the task was important and urgent, then you need to do it immediately. The task which is important but not urgent, you need to plan it, schedule it. The task which is not important but very urgent, you need to delegate that task. म्हणजे तुम्ही त्याला शिफ्ट करू शकता दुसऱ्यांकडे किंवा रिड्यूस करू शकता, कामाचं लेवल कमी करू शकता. अँड नॉट इम्पॉर्टंट अँड नॉट अर्जंट, यू विल अवॉइडिंग दॅट टास्क. सिम्पल. ओके ओके. See, and after that, it's about the starting the difficult work first. Eat that frog technique. Difficult task पहिले complete करा. That's it. And use the reminders. Reminders use करा. Alarm set करा स्वतःसाठी. कोणतं टास्क तुम्हाला जर असेल तर, शेड्यूल केलं असेल तर. काय होतं, कधी कधी तुमची इच्छा असते काम करण्याची किंवा स्टडी करण्याची, बट ड्यू टू दी लॅक ऑफ रिमाइंडिंग, ड्यू टू नो रिमाइंडर, तुम्ही ते विसरून जाऊ शकता. सिम्पल. दॅट्स वाय सेट द रिमाइंडर्स फॉर युअर सेल्फ अँड स्लीप ऑन टाइम. Sleeping on time, having proper sleep routine is very important for healthy body and healthy mind. That's it. So have a proper sleep routine. कारण की तुमची जर झोप चांगल्या प्रकारे झालेली नसेल तर तुमचा नेक्स्ट डे जो असतो तो पूर्ण डल जाऊ शकतो विदाउट एनी आउटपुट. सिम्पल. अँड डोंट प्रोक्रास्टिनेट. काय काय नाही करायचंय, गोष्टी डिले करायच्या नाहीये, पुढे ढकलायच्या नाहीये. नेक्स्ट, डोंट मल्टीटास्क एक्सेसिव्हली. खूप जास्त मल्टीटास्किंग एकाच टायमिंगला नाही करायची. ओके. अँड डोंट वेस्ट टाइम ऑन सोशल मीडिया. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. या 2-3 गोष्टी जर तुम्ही अप्लाय केल्या, देन यू कॅन अचीव अ ग्रेटर हाइट्स ऑफ युअर लाईफ. ठीक आहे. सो दिस इज द क्रक्स ऑफ ऑल. एक्स्ट्रा टिप्स पण आहे यामध्ये, ऍडिशनल टिप्स टू गेट द मोस्ट आउट ऑफ युअर स्टडीज. व्हॉट आर दोज एक्स्ट्रा टिप्स? सी, चेक इट ओव्हर हियर. स्टडी फॉर 45 to 60 minutes ऍट अ टाइम. जास्त लेंदी स्टडी करू नका सिंगल गो मध्ये, सिंगल टाइम मध्ये. ब्रेक इट इंटू 45-60 minutes. जसं मी पोमोडोरो प्रिन्सिपल मध्ये सांगितलं हियर. सी, पोमोडोरो टेक्निक मध्ये मी तुम्हाला सांगितलं 25 minute फोकस, देन 5 minute ब्रेक, and repeat this process for 4 times. Simple. And then take a longer break. Okay. So 45 असू द्या, 60 असू द्या, ते तुम्ही करू शकता तुमच्या हिशोबाने. टेक अ 10-15 minutes ब्रेक इन बिटवीन. ओके. मध्ये ब्रेक घेत चला, सो दॅट यू विल नॉट फील बोर अबाउट इट. तुम्हाला त्याचा प्रेशर फील नाही होणार. अँड आफ्टर दॅट स्विच दी सब्जेक्ट आफ्टर ईच आवर. तुम्ही सब्जेक्ट स्विच करा प्रत्येक तासानंतर. तुम्हाला जर असं वाटतंय एखादा टॉपिक इंटरेस्टिंग नाहीये, तुम्हाला तो करायचाच आहे, ठीक आहे, बट त्याशिवाय पर्याय नसल्यामुळे तुम्ही काय करणार, तो टॉपिक घेणार, 1 तास त्याचा स्टडी करणार, नंतर तुम्ही टॉपिक स्विच करा. यू विल फील गुड अबाउट युअर स्टडीज. तुम्हाला चांगलं वाटेल, तुम्हाला बोर फील नाही होणार. ठीक आहे. इट इज मेन्शन्ड ओव्हर देअर की स्विच सब्जेक्ट आफ्टर ईच आवर अँड स्टार्ट विथ द मोस्ट डिफिकल्ट सब्जेक्ट फर्स्ट. सिम्पल. एका डिफिकल्ट सब्जेक्ट पासून सुरू करा. जसं मी तुम्हाला सांगितलं की एंडिंग चांगली असली पाहिजे. इट दॅट फ्रॉग टेक्निक. ठीक आहे. हे सगळ्या टेक्निक्स यामध्ये मिक्सअप आहेत. दी ॲडिशनल टिप्स फॉर एनहान्सिंग युअर आउटपुट. Start with the most difficult subject first and reward yourself after doing the task, and then work ahead. Don't wait until the last minute. लास्ट टाइम डूअर्स जे असतात ना, जसं फॉर एक्झाम्पल एखादा टास्क दिलाय आठवड्याभराचा, नेक्स्ट संडेला सबमिट करायचा आहे. व्हॉट समवन विल डू, पुढच्या आठवड्यामध्ये द्यायचा आहे, 7 दिवस बाकी, तर पहिले 6 दिवस काहीच करणार नाही, शेवटच्या दिवशी करणार डायरेक्टली. सो दिस इज द लास्ट मोमेंट टास्क. तर ते केलं नाही पाहिजे, तसं डिले नाही केलं पाहिजे. वर्क अहेड, डोंट वेट अंटिल द लास्ट मोमेंट और लास्ट मिनिट. त्याने तुमचा प्रेशर वाढेल, तुम्हाला एन्झायटी येईल, तुम्ही स्ट्रेस घेणार कामाचा, अँड द आउटपुट विल बी समवॉट यू हॅव नॉट एक्सपेक्टेड. आउटपुट पण तुमच्या अपेक्षेप्रमाणे नसणार आहे मग अशा वेळेस. सिम्पल. सो व्हॉट आर द ॲडिशनल टिप्स टू गेट द मोस्ट आउट ऑफ स्टडिंग? Study for certain time for 45 to 60 minutes. Then having a break of 10-15 minutes. Again repeating the same process for 3 to 4 times in a day.
टू बी फ्रँक, दिवसभरामध्ये 2-3 तास अभ्यास सफिशियंट आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं. खूप रात्रभर अभ्यास करायची गरज नसते. बट फोकस इज व्हेरी इम्पॉर्टंट. यू शुड हॅव प्रॉपर फोकस ऑन दॅट. स्विच दी सब्जेक्ट आफ्टर ईच आवर. तुम्ही सब्जेक्ट स्विच करा किंवा नका करू, इट्स युअर चॉईस ऍक्च्युली. बट स्विचिंग सब्जेक्ट का रेकमेंड केलं जातं? कारण की तुम्हाला वेगळ्या टॉपिक बद्दल आयडिया येते. एकच टॉपिक जेव्हा तुम्ही करता तेव्हा बोर फील व्हायला लागतं. थोडे वेगवेगळे टॉपिक जर तुम्ही कराल तर तुम्हाला चांगली तुमचं आउटपुट चांगलं भेटेल. तुम्हाला स्टडीमध्ये इंटरेस्ट फील होईल. दॅट्स इट. अँड स्टार्ट विथ दी मोस्ट डिफिकल्ट सब्जेक्ट फर्स्ट. टफ सब्जेक्टने सुरुवात करा, जेणेकरून तुमचा क्लायमॅक्स चांगला असेल, स्टडीचा एंड चांगला असेल आणि नंतर इझी टॉपिक्स असल्यामुळे तुम्हाला ते चांगलं फील करेल. ठीक आहे. अँड रिवॉर्ड युअर सेल्फ. स्वतःला बक्षीस द्या काही टास्क केल्यानंतर. अँड वर्क अहेड. डोंट वेट अंटिल दी लास्ट मिनिट. दॅट्स इट. ओके, सिम्पल. अंडरस्टूड? समजलंय सर्वांना? एनी डाऊट टिल नाव? काही कन्फ्युजन आहे? No, sir. ओके, No, sir. ठीक आहे. ओके, फाईन. सी, हे टेक्निक्स तुम्हाला लक्षात ठेवायचे फर्स्ट ऑफ ऑल. नाव ऍज अ स्टुडंट, जसं आपण 3-4 टेक्निक शिकलो आता, राईट? पोमोडोरो टेक्निक शिकलो. वी डिस्कस्ड अबाउट द आयशेनॉवर मॅट्रिक्स, राईट? वी डिस्कस्ड अबाउट द पॅरेटो प्रिन्सिपल, राईट? पॅरेटो प्रिन्सिपल इज व्हॉट? 80-20 रूल, राईट? 80-20 रूल. जसं 80% जो तुमचा टास्कचा लोड आहे तो तुमचा 20%च तुमचे क्वेश्चन्स जे असतात ते सॉर्ट आउट करतात. व्हेरी सिम्पल. ठीक आहे. तो एक टॉपिक झाला. त्यानंतर इट वॉज अबाउट दी आयशेनॉवर मॅट्रिक्स. तर तुम्हाला समजलंय, लास्ट सेशन मध्ये आपण घेतलंय आयशेनॉवर मॅट्रिक्स. त्यानंतर जस्ट 1 मिनिट. त्यानंतर आयशेनॉवर मॅट्रिक्स नंतर आपण पॅरेटो प्रिन्सिपल शिकलो, 80-20 रूल वाला. त्यानंतर पोमोडोरो प्रिन्सिपल शिकलो. पोमोडोरो टेक्निक काय होतं? पोमोडोरो टेक्निक मध्ये तुम्हाला तुमचे जे टास्क आहे त्याचं बायफर्केशन समजलं, राईट? कसं कसं त्याला ब्रेक करायचंय. अँड आफ्टर दॅट यू लर्न अबाउट दी नेक्स्ट टॉपिक ऑफ इट दॅट फ्रॉग. बिगेस्ट वाला टास्क तुम्हाला कम्प्लीट करायचंय सर्वात पहिले. अँड आफ्टर दॅट यू नीड टू मूव्ह फर्दर विथ दी लास्ट or small task of your studies or assignments. ठीक है. So after that there is one last example, last technique, the jar technique. jar technique बघूया आपण. We'll share the presentation again. Just 1 minute. Okay. See, this is the jar technique, the example of jar. ठीक है. What does this jar technique do? सी, यामध्ये स्टोन्स आहे, यामध्ये बाजूला ठेवलेले पेबल्स आहे, यामध्ये सँड पण ठेवली म्हणजे वाळू ठेवली. ठीक आहे. हे जार टेक्निक आहे, एक्झाम्पल ऑफ जार. तुम्हाला बिग स्टोन्स दिसत आहे बाजूला, 2 मोठे मोठे दगड दिसत आहेत, राईट? मोठे स्टोन्स दिसत आहेत तुम्हाला. हो सर. त्याच्यानंतर पेबल्स पण दिसत आहेत, राईट? छोटे छोटे जे स्टोन्स आहेत. ठीक आहे. आणि त्यानंतर वाळू दिसते, ती सँड, वाळू पण दिसते. या एक्झाम्पल ऑफ जारचं मिनिंग काय आहे, हे काय सांगायची म्हणजे यांचं कन्सेप्ट आहे. सी, फॉर एक्झाम्पल असं इमॅजिन करा की तुम्ही पूर्ण जार जो आहे तो वाळूने भरला, सँड पूर्ण वाळूने फिलअप केला. तर तुम्हाला स्टोन्स टाकण्यासाठी किंवा पेबल्स म्हणजे जे छोटे दगड जे असतात, गोटे आपण त्याला म्हणतो, ते टाकण्यासाठी तुम्हाला जागा भेटेल का जर तुम्ही वाळूने पूर्ण जार भरला तर? नो सर. नाही भेटणार जागा. नो, नॉट एट ऑल, राईट? इन युअर लाईफ यू नीड टू सेट दी प्रायोरिटीज, की कशाला किती प्राधान्य दिलं पाहिजे, कशाला किती इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, your big stones are the most important task of your life and most important priorities of your life. The small stones and the pebbles are the intermediate level of task of your life. जसं डेली रुटीन वाले जे कामं असतात, मित्रपरिवार असतो, बाकीच्या गोष्टी असतात, दैनंदिन जे तुमचे कामं असतात डेली. ठीक आहे. अँड दी सँड इज दी अननेसेसरी टास्क, दी अननेसेसरी इंस्टाग्राम स्क्रोलिंग, the unnecessary time pass, the unnecessary online gaming, all those things, right? Simple. आता बिग स्टोन्स म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट काय? तुमची असाइनमेंट्स, तुमचा कॉलेज स्टडी, तुमची फॅमिली, तुमची हेल्थ, एव्हरीथिंग. तुमची प्रॉपर झोप, तुमचं प्रॉपर माइंड, एव्हरीथिंग. दी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स ऑफ युअर लाईफ.
स्टडीच्या व्यतिरिक्त सुद्धा स्टडी पण आहे, बाकी तुमची हेल्थ आली, फॅमिली आली. नाव जस्ट इमॅजिन, तुम्ही जर तुमचं आयुष्य पूर्ण जर सँडने भरून टाकलं, अननेसेसरी टास्कने, जस्ट फक्त टाइमपास, इंस्टाग्राम स्क्रोलिंग, राईट, एव्हरीथिंग ऑफ दॅट, काय वाटतं त्याचा आउटपुट तुम्हाला चांगला भेटेल लाईफमध्ये? नो, नाही भेटणार, राईट. सो तुमच्या लाईफमध्ये सगळ्यात मोठी प्रायोरिटी काय असली पाहिजे? सर्वात पहिले तुम्ही मोठे दगड त्या जारमध्ये फिल करा. आता दगड जारमध्ये फिल केले म्हणजे काय झालं? सिंपल गोष्ट आहे. दगड जारमध्ये फिल केलं म्हणजे तुम्ही तुमच्या लाईफच्या सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टींना प्रायोरिटी दिली. तुमची हेल्थ, तुमची फॅमिली, तुमचा स्टडीज, एव्हरीथिंग. आता जस्ट इमॅजिन करा, तुम्ही जर मोठे दगड त्यामध्ये टाकले, ते दोन दगड तुम्हाला दिसत आहेत स्क्रीनवरती, ते दगड टाकले तर तुम्हाला छोटे दगड टाकण्यासाठी जागा भेटेल ना, राईट? जागा भेटेल, कारण की मोठे दगड टाकल्यानंतर आजूबाजूला खूप जागा असते. सिंपल आहे. गेटिंग? इमॅजिन करा प्रॅक्टिकली, मोठे दगड टाकल्यानंतर छोटे दगड टाकायला जागा भेटेल ना तुम्हाला, करेक्ट आहे ना? Yes, sir. छोटे दगड पण आपण त्यानंतर टाकणार, आणि छोटे दगड टाकल्यानंतर पण तुम्हाला हे माहित आहे की तरी पण स्पेस राहतो त्या जारमध्ये, कारण की हे जे दगड असतात ते पूर्ण स्पेस कव्हर नाही करत जारचा. एम्प्टी स्पेस खूप शिल्लक असतो, आणि एम्प्टी स्पेस तुम्ही फिल करा त्या सँडने, त्या वाळूने. सिंपल. दिस शुड बी द प्रोसेस ऑफ फिलिंग युअर लाईफ इन पॉझिटिव्ह वे. द बिग स्टोन्स फर्स्ट, that is the most important priorities of your life, your health, your family, your studies. Then fill your life with the small pebbles, small stones. मोठे दगड टाकल्यानंतर छोटे दगड टाका, अजून जास्त स्पेस भरला जाईल तुमच्या लाईफचा. त्यानंतर उरलेल्या स्पेसमध्ये सँड भरल्या जाईल, कारण की सँड आपण जेव्हा वरतून टाकतो तेव्हा एम्प्टी स्पेसमध्ये सँड फिलअप केली जाते. सिंपल. समजलं? दी एक्झाम्पल ऑफ जार. ओके, व्हेरी सिंपल टेक्निक, व्हेरी इफेक्टिव्ह टेक्निक. ओके, सो हे लक्षात असू द्या, ही टेक्निक तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे, प्रत्येकासाठी महत्वाची आहे. ठीक आहे. सो कीप इन माइंड अबाउट दिस टेक्निक, स्टडी वेल अँड हॅव दी प्रायोरिटीज ऑफ युअर लाईफ. हे रिप्रेझेंट कशाला करतं? दी आयशेनॉवर टाइम मॅनेजमेंट मॅट्रिक्स. ओके, इन सेम वे आयशेनॉवर टाइम मॅनेजमेंट मॅट्रिक्स तुम्हाला प्रायोरिटीज सांगतं तुमच्या लाईफच्या. इन सेम वे तुमचे लाईफचे जे पण इम्पॉर्टंट पॅरामीटर्स आहे, ऍट्रिब्यूट्स आहे, त्याबद्दल हे जार टेक्निक तुम्हाला सांगतं. व्हेरी सिंपल. ओके, नाव अगेन रिवाइजिंग ऑल फ्रॉम दी बिगिनिंग. आयशेनॉवर टाइम मॅनेजमेंट मॅट्रिक्स सगळ्यांना लास्ट सेशन मध्ये मी सांगितलं होतं. ठीक आहे. शेअरिंग दी प्रेझेंटेशन अगेन, जस्ट 1 मिनिट. ओके, आयशेनॉवर टाइम मॅनेजमेंट मॅट्रिक्स मी सगळं लास्ट टाइम तुम्हाला सांगितलेलं होतं. त्यामध्ये आपण इम्पॉर्टंट, नॉट इम्पॉर्टंट, अर्जंट अँड नॉट अर्जंट टास्क बायफर्केशन करतो. त्यानंतर आपण आलो होतो 80-20 रूल, पॅरेटो प्रिन्सिपल. वी स्टार्टेड फ्रॉम टुडे दी पॅरेटो प्रिन्सिपल, राईट? पॅरेटो प्रिन्सिपल वॉज की 20% असे तुमचे स्टडीज असतील जी 80% काम तुमचं करतात. इम्पॉर्टंट टॉपिक्स ते पहिले क्लिक करत जा, ते पहिले अभ्यासाला घेत जा. व्हेरी सिंपल. दॅट इज दी पॅरेटो प्रिन्सिपल. The last one, the next one was the Pomodoro principle, Pomodoro technique, Pomodoro. What we need to do over here was breakage of your studies, breaking of your studies of, in 25 to 30 minutes, then again having a small break, again 25 to 30 minutes, again a small break, again 25 to 30 minutes, and then having a break, then again studying, and then taking a longer break. That's it. याने काय होणार? तुमचा प्रेशर रिलीज होणार. You will not feel stressful. You will study well with best output. That's it. Okay. And switching your topics, switching your subjects. For example, it is mentioned over here, you want to study for 21 minutes about Java, then again having a 5 minutes break, again 25 minutes engineering graphics, again 5 minutes break, again 25 minutes Python, again 5 minutes break, again 25 minutes C++, all those softwares and all, again having a break. Simple. And then take a longer break. Eat that frog technique. काय होतं? फ्रॉग म्हणजे काय? युअर बिगेस्ट, युअर मोस्ट इम्पॉर्टंट अँड मोस्ट चॅलेंजिंग टास्क. हे तुमचं फ्रॉग होतं. हाऊ टू आयडेंटिफाय? चेक युअर टास्क. कोणते कोणते टास्क आहे तुमचं? फ्रॉग आयडेंटिफाय करा, तुमचं टास्क आयडेंटिफाय करा, कोणतं महत्वाचं आहे, कोणतं छोटं आहे, कोणतं मोठं आहे, डेडलाईन काय आहे. दॅट्स इट. ईट दॅट फर्स्ट म्हणजे त्याला कम्प्लीट करा सगळ्यात पहिले. यू विल रिलीज दी प्रेशर, तुमचा स्ट्रेस कमी होईल. देन इफ देर आर 2 टास्क और 2 असाइनमेंट्स, दोन फ्रॉग आहे, तर ईट दी बिगेस्ट वन. दॅट्स इट. That means complete the difficult task first, so that the end task will be good one. You will feel happy to complete it. That's it. Okay.
अँड प्रोक्रास्टिनेशनचे काही 10 नियम होते. ऑल नाईट स्टडी अवॉइड करायचा आहे, रिअलिस्टिक गोल असले पाहिजे, एक्स्ट्रा टाइम असला पाहिजे, राईट, शेड्यूल युअर सेल्फ प्रॉपरली, रिअलिस्टिक पिरियड साठी काम केलं पाहिजे, ब्रेक केलं पाहिजे टास्कला छोट्या छोट्या गोल्स मध्ये, राईट. मॅनेजमेंट टिप्स मध्ये काय आपण शिकलो, वी डिस्कस्ड अबाउट दी मेक अ टू डू लिस्ट, प्रायोरिटीज सेट केला, रिमाइंडर्स लावले, डिफिकल्ट काम पहिले केलं आपण, अँड देन स्लीपिंग ऑन टाइम. व्हाय स्लीपिंग ऑन टाइम? बिकॉज स्लीपिंग ऑन टाइम मेक्स युअर बॉडी हेल्दी अँड मेक्स युअर माइंड हेल्दी. दॅट्स इट. तुमची जर स्लीप रुटीन बिघडलेली असेल तर तुमची हेल्थ पण खराब होण्याचे चान्सेस वाढतात, तुमचा माइंडसेट पण खराब होण्याचे चान्सेस वाढतात. डोंट प्रोक्रास्टिनेट. कोणतीही गोष्ट डिले करू नका, विनाकारण पुश करू नका. डेडलाईन जर एखादी असेल तर ती लवकर कंप्लीट करत जा. डोंट वेट फॉर द लास्ट मिनिट. मल्टीटास्किंग एक्सेसिव्हली करू नका. यू विल फील द प्रेशर ऑफ इट. अँड डोंट वेस्ट युअर टाइम ऑन सोशल मीडिया एक्सेसिव्हली. अँड दी ऍडिशनल टिप्स विल स्टडी अगेन फॉर 45. तेच ब्रेक घेतल्यासारखं सिम्पल. अँड स्विच युअर टॉपिक्स इन बिटवीन अँड रिवॉर्ड युअर सेल्फ. डोंट वेट टिल द लास्ट मिनिट. अँड व्हॉट वॉज द जार टेक्निक? द एक्झाम्पल वॉज ऑफ जार वॉज दॅट की तुमच्या लाईफमध्ये महत्वाचे काम तुम्ही लवकर केले पाहिजे, किंवा तुमच्या लाईफमध्ये ज्या महत्वाच्या प्रायोरिटीज आहेत त्यांना जास्त इम्पॉर्टन्स दिला पाहिजे. दी फॅमिली, दी हेल्थ, दी स्टडीज, दी इन्स्टिट्यूट, दी कॉलेज, दी करिअर, एव्हरीथिंग. व्हॉट वर दी पेबल्स? पेबल्स म्हणजे तुमच्या डेली रुटीन. किराणा दुकानात जायचंय, सामान आणायचंय, काही जनरल रुटीन असेल, तुमची मित्रपरिवाराला भेटायचंय. ओके, ह्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत, बट सेकंड इन्स्टन्सवर. अँड दी थर्ड इन्स्टन्स इज युअर थर्ड level is your sand, that is your Instagram scrolling, your reels, your unnecessary social media, and your unnecessary online gaming, your unnecessary wastage of time. ओके, या 3 गोष्टी आहेत ज्यामध्ये आपल्याला बिग स्टोन्स ला सगळ्यात पहिली प्रायोरिटी द्यायची आहे, फॅमिली हेल्थला, देन पेबल्स अँड देन सँड. सिम्पल. ओके, सो दिस वॉज द एक्झाम्पल ऑफ जार टेक्निक. हेच आहे फक्त या प्रेझेंटेशन मध्ये. ऑल दिस टेक्निक्स वी हॅव लर्न. सो काही डाऊट कोणाला या पीपीटी बद्दल, प्रेझेंटेशन बद्दल काही पण असेल तर विचारू शकता तुम्ही. यू हॅव 2-3 मिनिट्स. आपण डिस्कस करू शकतो. इफ नथिंग इज देअर वी विल वाइंड अप. कारण की हे टाइम मॅनेजमेंटचं जे आहे ते आपण इथे संपवलेलं आहे. वी आर डन विथ इट. अँड इन नेक्स्ट सेशन वी आर गोइंग टू लर्न अबाउट द डिफरंट टेक्निक्स, डिफरंट स्किल्स ऑफ पर्सनॅलिटी. ओके, काही डाऊट आहे कोणाला, काही विचारायचंय, कोणत्याही टेक्निक बद्दल काही डाऊट असेल विचारू शकता तुम्ही. यू कॅन आस्क एनी टाइम. वी हॅव सम टाइम फॉर इट. तुम्हाला नोट्स भेटून जातील. आय हॅव इवन गिवन दी नोट्स ऑफ लास्ट सेशन also टू दी इन्स्टिट्यूट. दे विल बी गिविंग इट टू यू विदिन 1 or 2 days. कारण की सॉफ्टवेअर इश्यू किंवा काहीतरी कामात ते बिझी असल्यामुळे त्यांनी दिले नसेल. बट आय हॅव शेअर्ड देम इन लास्ट वीक इट सेल्फ. मागच्याच आठवड्यात मी दिलेले त्यांना, ते देऊन देतील तुम्हाला या वीक मध्ये. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट दी टाइम मॅनेजमेंट मॅट्रिक्स. ओके, सो हे सगळं टाइम मॅनेजमेंट मॅट्रिक्स बद्दल आहे. नेक्स्ट सेशन मध्ये आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट बद्दल किंवा सॉफ्ट स्किल बद्दल एक दुसऱ्या टॉपिक बद्दल डिस्कस करणार आहोत. अँड अगेन आय एम गोइंग टू गिव्ह यू दी नोट्स ऑफ दिस टॉपिक. या टॉपिकचे पण मी नोट्स इन्स्टिट्यूटला शेअर करेल, ते तुम्हाला देतील. ओके, आणि मीन व्हाईल तुम्हाला जर भेटले तर तुम्ही पण त्यांना रिमाइंड करा की नोट्स पाहिजे म्हणून. तुम्ही त्याच्या प्रिंटआउट्स काढत चला. फर्स्ट ऑफ ऑल सेव्ह इट विथ युअर सेल्फ अँड देन हॅव इट्स प्रिंट आउट. जार टेक्निकची प्रिंटआउट किंवा जार टेक्निकच्या नोट्स ज्या आहे मी तुम्हाला सेपरेटली पण देणार आहे, कारण की जार टेक्निक मध्ये चांगल्या प्रकारे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ओके, अबाउट हाऊ यू विल bifurcate your important task, what are the important things of your life which need to be categorized into बिग स्टोन. बिग स्टोन मध्ये काय आलं पाहिजे, पेबल्स मध्ये काय आलं पाहिजे, काय काय गोष्टी येतात, अँड सँड मध्ये काय काय गोष्टी येतात, हे सर्व त्या नोट्स मध्ये मेन्शन्ड आहे. एक्झाम्पल्स पण दिलेले आहेत आणि त्याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन आहे की बिग स्टोन्स काय रिप्रेझेंट करतात, पेबल्स काय रिप्रेझेंट करतात, सँड काय रिप्रेझेंट करते, जर आपण उलट केलं किंवा सँडने पूर्ण भरली आपली लाईफ तर काय रिझल्ट येऊ शकतात. ऑल दी इफ्स अँड बट्स अँड सिनारियोज आर मेन्शन इन दॅट नोट्स. आय विल शेअर दॅट विथ यू ऑल. ओके, ठीक आहे. So we are done with the time management today. And as discussed, आज जसं मी तुम्हाला सांगितलं थोड्या वेळापूर्वी की आपण नेक्स्ट सेशन मध्ये भेटणार जेव्हा आहोत तेव्हा मी नवीन टॉपिक घेऊन येणार आहे. मीन व्हाईल स्टडी वेल अँड तुम्ही याची प्रॅक्टिस करत चला. डोंट जस्ट
अटेंड सेशन्स अँड फॉरगेट इट, असं नका करू, विसरत नका जाऊ. हे ऍप्लिकेशन जर तुम्ही केलं तर ही खूप इनिशियल स्टेज आहे तुमच्यासाठी. इट विल बी रिअली हेल्पफुल फॉर यू ऑल. तुमच्यासाठी खूप हेल्प करेल या सगळ्या गोष्टी ऍक्च्युली. ठीक आहे. सो इव्हेंच्युअली गोईंग इन लॉंग रन, पुढे जाताना करिअरमध्ये तुमच्या एज्युकेशनमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी खूप हेल्प करणार आहेत. ओके. सो स्टडी डेडिकेटेडली अबाउट ऑल दोज थिंग्स. ओके. ठीक आहे. सो नेक्स्ट टॉपिक जो आहे, जस्ट 1 मिनिट, सॉफ्ट स्किल्स मध्येच आपण नेक्स्ट टॉपिक घेणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट सेशन मध्ये आपण डिसाईड करूया. तोपर्यंत मी डिसाईड करेलच. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स आहेत, पब्लिक स्पीकिंग आपलं बाकी आहे, काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, इंटरव्ह्यू प्रिपरेशन मी तुमचं घेणार आहे. सो दॅट इज ऑल्सो दी गुड टॉपिक टू डिस्कस. बरेच टॉपिक्स बाकी आहेत. सो वी विल मीट इन नेक्स्ट सेशन. टिल दॅट टाइम हॅव अ गुड डे. थँक यू ऑल. ठीक आहे. वी विल स्टॉप टुडे. थँक यू सो मच एव्हरीवन.